अहिल्यानगरचे काँग्रेसचे जिल्हा प्रमुख किरण काळे हे शिवबंधन बांधतायत आणि त्यांचा हा शिवबंधन सोहळा जो आहे अर्थात शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते होईल आणि आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी जिल्ह्यातले इथे उपस्थित आहेत। जिल्हा प्रमुख गाडेसर आहेत, रावसाहेब ठेवरे आहेत, विक्रम राठोड आहेत, साजन पाचपुते आहेत, दळवी आहेत, संपर्क प्रमुख आहेत सुनील शिंदेजी, सगळे जुने नवे शिवसैनिक, असं एक वेगळा प्रवाह त्या जिल्ह्यामध्ये आता सुरू होतो। निवडणुका आता कोणताही नाही आणि शिवसेना ही विरोधी पक्षात असताना सुद्धा एक महत्वाचा राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ता त्या भागातला आपल्याकडे येतोय, हे अत्यंत महत्वाचं आहे। त्या काळामध्ये उद्धव साहेब लोकसभेच्या काळामध्ये एक निर्भय बनवचा उत्तम कार्यक्रम आपण केला होता। सगळ्यात मोठी सभा त्या निर्भय बनव सोहळ्या कार्यक्रमाची नगरला किरण काळेने केली, तेव्हा माझं त्यांच्याकडे लक्ष गेलं की इतकी मोठी। आणि त्यानंतर मला वागळ्यांचा फोन आला होता की अप्रतिम सभा त्या लोकांनी केली, मोठी, सगळे त्यात एकत्र होते। आज त्यांचं आपल्याकडे आपल्या कुटुंबात शिवसेनेचं स्वागत होत आहे। मी उद्धवजींना विनंती करतो की त्यांनी शिवबंधन त्यांना बांधून आपल्याकडे प्रवेश द्यावा। या तर ठाकरेंच्या शिवसेनेत काँग्रेसच्या किरण काळेंचा सध्या पक्षप्रवेश होतोय। उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना शिवबंधन बांधल्या जात आहे। त्यामुळे अहमदनगरमध्ये ही एक नवी घडामोड आपल्याला पाहायला मिळते। माफ करा, अहिल्यानगर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत सध्याचा हा पक्षप्रवेश आपण पाहतोय। किरण काळे यांनी ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे। शिवबंधन बांधून त्यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला आहे। शिवसेना नाही आहे, ती त्यांची गद्दार सेना आहे। त्याच्यामुळे गद्दार सेनेत गेलेल्यांबद्दल मी काय बोलत नाही। आगामी काळात मोठी जबाबदारी देण्यात येईल ना। बघा, मोठी जबाबदारी म्हणजे असं आहे की एक विशेष तुम्हाला मानावंच लागेल की तसं पाहिलं तर त्यांच्या लेखी शिवसेनेला त्यांनी संपवले असं त्यांना वाटतं। तरी सुद्धा आज माझ्यासोबत माझी जुनी माणसं, ज्यांना कदाचित मी काही देऊ शकलेलं नाही, आणि हे संपूर्ण राज्यभर आहे। काल परवाकडे तर मला उत्तर प्रदेशमधनं तिथल्या शिवसैनिकांचे पण फोटो आले, तेही तिकडे बैठका घेत आहेत आता मशाल घेऊन। तर ही सर्व मंडळी माझ्यासोबत आहेत। त्याच त्यांचं म्हणजे त्यांची निष्ठा तर आहेच, आणि आज किरणजींसारखे एक चांगले लढवय्ये कार्यकर्ते हे शिवसेनेत येत आहेत। जबाबदारी आता हीच आहे की एकूण हा जो काही अंधाधुंद कारभार राज्यातच नव्हे देशामध्ये माजलेला आहे, त्यांना दूर करून पुन्हा एकदा आपलं खरं हिंदुत्व म्हणा, आपलं राष्ट्रीयत्व म्हणा, यांचं रक्षण करणं। आणि आज जनतेची जी काही गाऱ्हाणी आहेत, व्यथा आहे, त्यांना फसवलं गेले। निवडणूक काळामध्ये अनेक रेवड्या उडवून त्यांना फसवलं गेलं। आता त्या रेवड्या एक एक आता उड्या पडायला लागल्या। तर त्यांना त्यांच्या आयुष्यात सुखाचे, समाधानाचे क्षण आणून देणं ही मोठी जबाबदारी सगळ्यांची आहे। हिंदुत्वाच्या नावाखाली आपण हिंदुत्वाचा उल्लेख केला, नगर शहरामध्ये हल्ली हिंदुत्वाच्या नावाखाली